ठाकरे कुटुंबियातली तिसरी पिढी आता राजकारणात येणार का? आदित्य ठाकरे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात त्यांची काय इच्छा आहे. सातत्यानं तुम्ही युथचे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. राजकारणात येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. काय सत्य आहे? नाही, चर्चा मला वाटतं आधीपासून चालू झाली, पण ह्यावेळी मी स्टुडंटसाठी आले कारण मी स्वतः ह्याच्यात अडकलेलो आहे या चक्रात. कारण आम्ही 1.5 महिना काहीच झालं नाही आमच्या क्लासेस वगैरे, तर मला वाटलं मी जर काही करू शकलो तर करावं नक्कीच, म्हणून मी याच्यात आलोय. पर्टिक्युलरली राजकारण हां. हा तुमचा शिक्षणाचा विषय आहे. यू आर अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स. तर येत्या काळामध्ये राजकारणात आम्ही पाहू शकू का आदित्य ठाकरेंना, आणि जर पाहू शकणार असू तर किती लवकर पाहू शकू? काहीच सांगता नाही येणार, कारण मी अजून विचार खरंच नाही केलेला. हे छोटे छोटे गोष्टी मी करत असतो, पण राजकारणात येणार की नाही आता माहित नाही, कारण मी अजून 19 वर्षाचाच आहे. अच्छा, विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजकारण करावं असं काय उद्दिष्ट येत्या काळामध्ये विद्यार्थी सेनेत तुम्ही असाल, पद घ्यावं त्यात? नाही, पदाची काही गोष्ट नाही, कारण मी तर त्यांना मदत करतोच आहे सातत्याने, आणि मागून मागून चाललेलंच असतं. कधी अभिजितला सांग, कधी समाधानला सांग, कोणाला कोणाला सांगत असतो काय काय. तर चर्चा चालूच असते, पण आता तरी डायरेक्टली प्युअर राजकारणात यायचा काही प्लॅन नाही. बाबा उद्धव ठाकरे हे आता सीईओ शिवसेनेचे म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. ज्या पद्धतीची कार्यप्रणाली त्यांनी अवलंबली आहे, उच्च शिक्षित आहे स्वतः तू, त्यांना हे जे संबोधलं जातं सीईओ ऑफ द शिवसेना, त्याबद्दल काय प्रतिक्रिया असेल तुझी? आजच मी पेपरमध्ये वाचलं मी पण, आणि सीईओ एक चांगले, कारण सीईओ म्हणजे एक वर्किंग स्टाईल येते त्याच्यात. आणि नॉर्मली सीईओ असं अशा माणसाला म्हटलं जातं की ज्याला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम लावली असते त्यांनी, आणि एक बेसिकली डिसिप्लिन आणला असतो. तर मला वाटतं बाबांनी असं केलंय काय काय शिवसेनेत, आणि म्हणून त्यांना दिलं गेलं हे पद. तुला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न गेल्या काळात उपस्थित करण्यात आले, आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी स्वतःची उंची, स्वतःचं पद जे आहे त्याबद्दलचा जो विश्वास आहे तो शिवसेनेत निर्माण केला? नाही, त्यांनी स्वतःनी हे केलंच नाहीये पद निर्माण, आणि तरी आपण जरी त्यांची कार्यपद्धती बघितली, आपण एवढे इलेक्शन जिंकलो त्यांच्या खाली, तर मला वाटत नाही कधी तसं हे आहे. आदित्य, थँक्यू. तू लवकरच राजकारणात येशील अशी अपेक्षा करूयात. आपण बघू शकतोय की म्हणजे अजून आदित्य interviews तुम्हाला ठाकरे जो आहे हा लवकरच राजकारणात आपल्याला पाहायला मिळेल. काही प्रमाणावर सक्रिय झालाय, पण राजकारणात याला अजून तरी काही वेळ लागेल असं तो म्हणतोय. निलेश खरे, स्टार माझा, मुंबई.